आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. शिरपूर तालुक्यात गांजा शेतीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तालुक्यातील अतिदुर्गम भागात सुरू असलेल्या गांजा शेतीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने ही धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल 480 किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत तब्बल 24 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. दिनांक 13 ऑगस्ट रोजी पोलिसांनी ही कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथकाने संबंधित भागात छापा टाकला. यावेळी शेतामध्ये गांजाची लागवड करण्यात आल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी गांजाची झाडे ताब्यात घेतली. तसेच तयार अवस्थेतील गांजाही जप्त करण्यात आला. एका ठिकाणाहून सुमारे 300 किलो गांजा जप्त करण्यात आला, तर दुसऱ्या ठिकाणाहून सुमारे 180 किलो गांजा हस्तगत करण्यात आला. अशा प्रकारे एकूण 480 किलो गांजा पोलिसांच्या हाती लागला. या कारवाईमुळे गांजा शेती करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अतिदुर्गम भागाचा फायदा घेत गांजा शेती सुरू असल्याचे समोर आले आहे. मात्र पोलिसांच्या कारवाईमुळे हे बेकायदेशीर पीक उद्ध्वस्त करण्यात आले आहे. या प्रकरणी 2 संशयितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. NDPS कायद्यातील संबंधित कलमानुसार ही कारवाई करण्यात आली. गांजा शेतीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात गांजा लागवडीचे मूळ शोधण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे. तसेच या अंमली पदार्थांची विक्री कुठे केली जाणार होती याचाही तपास केला जात आहे. शिरपूर तालुका पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे या कारवाईतून दिसून आले. अतिदुर्गम भागातही पोलिसांची नजर असल्याचा संदेश या कारवाईतून मिळाला. गांजा शेती करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशाराच या कारवाईने दिला आहे. या प्रकरणातील पुढील आणखी तपास काय निष्पन्न होते यावर शक्यता येणार आहे. गांजा तस्करीचे नेटवर्क शोधण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत. पुढील तपासातून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. 24 लाखांच्या मुद्देमालासह 480 किलो गांजा जप्त झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. शिरपूर पोलिसांची ही कारवाई अंमली पदार्थांविरोधी मोहिमेतील मोठी कारवाई ठरली. प्रतिनिधी जितेंद्र पाटील सह स्वराज्य न्यूज शिरपूर साठी आलेली आहे. त्याचबरोबर वन विभागाचे 2 सरकारी पंच, त्याच्यानंतर कार्यकारी दंडाधिकारी यांना सुद्धा बोलवलेलं आहे. ते आरोप त्याचप्रमाणे या शेजारच्या शेतात सुद्धा अशाच पद्धतीचा